धरणांचा ताबा देण्यास होत असलेला विलंब, पाणी प्रश्न, ड्रेनेज लाईन अशा विविध मुद्द्यांवरती आक्रमक झालेले तळोजाकर आज सिडको भवनवरती धडकले। झोपलेल्या सिडको प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्हाला न्याय कधी देणार असा सवाल यावेळी तळोजाकरांनी विचारला। तळोजा फेज 2 येथे सेक्टर 34 आणि 36 मध्ये असलेल्या सिडकोच्या इमारतींची अतिशय दुरावस्था होत चाललेली आहे। इमारती अतिशय नवीन आहेत, मात्र निकृष्ट बांधकामामुळे इमारतींना गळती सुरू झाली आहे। पाणी प्रश्न, ड्रेनेज लाईनचा प्रश्न अशा विविध समस्यांनी त्रस्त असलेले तळोजाकर आज सिडको प्रशासनाच्या सिडको भवनवरती धडकले। तळोजातील अनेक शेकडो नागरिकांनी आज बेलापूर येथील सिडको भवनवरती आंदोलन केले। या आंदोलनाचं नेतृत्व कॉलनी फोरमच्या नेत्या लीनाताई गरड, कॉलनी फोरमचे नेते मधु पाटील, बालेश भोजने तसेच इतर नेत्यांनी केले। तळोजा फेज 2 मध्ये सेक्टर 36 आणि सेक्टर 34 या विभागामध्ये सिडकोने प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली जनतेवर खूप मोठा अन्याय केलेला आहे। सेक्टर 34 आणि 36 मध्ये त्यांनी 2019 मध्ये घराची स्कीम चालू केली होती आणि 2022 मध्ये प्रदर्शन देऊ म्हणून सांगितलं होतं। रेरामध्ये जी नोंदणी होती पण तसं काही झालेलं नाहीये। 2 वर्ष उशीर झालेला आहे, तरी घराची कामं अजून अपूर्ण आहेत। सोबतच ड्रेनेज लाईन, पाण्याची व्यवस्था ही झालेली नाहीये। अशा अपूर्ण अवस्थेमध्ये सिडको घाईघाईमध्ये आता प्रदर्शन द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण लोकांनी आवाज उठवलेला आहे आणि वारंवार बैठका होऊन सुद्धा त्या लोकांच्या आवाजाला दाबलं आहे। कुठे सुद्धा त्याला वाचा फोडून दिलेली नाहीये। आपण पाहताय की मागच्या 2023 मध्ये डिसेंबर 23 मध्ये बैठक झाली होती आणि चर्चा झाली एमडी बरोबर, पण त्यांनी कुठे सुद्धा ह्यांना दाद दिलेली नाहीये। त्यांना आश्वासन दिले की मला नुकसान भरपाई देऊ, पण दिलेली नाहीये। आणि आज आम्ही मोर्चातून आलेलो आहोत। आमची अशी मागणी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही 2022 मध्ये आम्हाला प्रदर्शन द्यायला पाहिजे होतं, तुम्ही दिलेलं नाहीये। तुम्ही 2 वर्ष आमचे पैसे फुकट वापरले आहेत। LIG ग्रुप कडून तुम्ही 30 लाख रुपये घेतलेले आहेत आणि EWC ग्रुप कडून तुम्ही 20 लाख रुपये घेतलेले आहेत, 21 लाख रुपये घेतलेले आहेत। म्हणजे तुमची रक्कम पण जास्त आहे। जो रेट बिल्डरचा असतो त्यापेक्षा जास्त रेट तुम्ही लावलेला आहे। सिडको फक्त पैसे बनवण्यासाठी इथे आलेली आहे का? तुम्ही लोकांना वेळ बनवलेला आहे। प्रधानमंत्री योजना सांगितलेली आहे तर त्यांना दिलेली नाहीये ऍक्च्युअल मध्ये। अशा प्रकारे तुम्ही लाभार्थ्यांना फसवलेलं आहे। परत घराची कामं करताना ते कामही व्यवस्थित केलेलं नाहीये, लो क्वालिटी वर्क केलेलं आहे। आता घरांना गळती लागलेली आहे। आम्ही इथून हलणार नाही। लोक आता सोबत जेवण, पाणी, छत्र्या घेऊन आलेले आहेत। बसायला बसकटपट्टी पण आणलेली आहे। इथं कुणी हलणार नाही। जोपर्यंत आमची मागणं पूर्ण होत नाही आम्ही इथून हलणार नाही। MD, जॉईंट MD यांनी आम्हाला रायटिंग मध्ये लिहून द्यावं, आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर पुढे आमच्या मागण्या मांडाव्यात, आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। कारण आपण लोकांकडून 8% व्याज घेतलेलं आहे, तर तुम्ही प्रदर्शन दिलेलं नाहीये। 8,000 रुपये पर मंथ ही आमची मागणी आहे। 25 महिने सिडकोने पैसे वापरलेले आहे, लोकांनी रेंट भरलेला आहे। 8,000 रुपये पर मंथ 25,000 आपल्याला घर भाडं द्यावं। त्याचप्रमाणे जे तुम्ही 5 लाख रुपये एक्स्ट्रा आमच्याकडून घेतलेले आहे ते पण आम्हाला परत द्यावे आणि 8% व्याज आमच्याकडून घेतलेलं आहे ते आम्हाला परत द्यावं। अशा प्रकारे 14 लाख आणि 11 लाख अशी आमची अमाऊंट आहे ती लोकांना परत द्यावी। लोकांना न्याय मिळालाच पाहिजे। आपण पाहतोय की लोकांना घर थोडं महाग मिळत आहे, टॅक्स केव्हा भरणार लोक? टॅक्स तुम्ही आवाजही लावताय, अवाजवी बेकायदेशीर लावताय, त्याचा आम्ही विरोध केलेलाच आहे। आमची पुढे लढाई चालू आहे, सर्वांना माहिती आहे। तरी पण जनतेने आतापर्यंत टॅक्स भरलेला नाहीये। जनतेला माहिती हा टॅक्स चुकीचा आहे आणि पुढे सिडको पण आपला त्रास येते, जनतेने जायचं कुठे? आमचं म्हणणं स्पष्ट आहे आणि जास्त लांब मागण्या नाहीयेत। जसं रेरा खाजगी बांधकाम व्यावसायिकांना लागू होतो तोच सिडकोलाही लागू होतो आणि मे 2022 मध्ये पोझिशन द्यायचं होतं, पण मे 2024 उजाडला गेला, जून गेला तरी अजून पोझिशन मिळालं नाही। तर जेवढं डिले झालंय 25 महिने ते 18% प्रमाणे व्याज द्यावं आणि घरभाडं जे 8,000 रुपये महिन्याप्रमाणे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मान्य करतील अशी अपेक्षा आहे। जर यांनी या विषयावर मान्य नाही केल्या तर आम्ही धरणे आंदोलन तर करणार आहेत, त्याचबरोबर रेरामध्ये कंप्लेंट करणार आहोत
जेणेकरून नुकसान भरपाई मिळेल. नाही तसं बघितलं तर इथली जी त्या एरियातली राजकीय अनास्था दिसून येते याच्यावरनं. कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा सिडको सिटी बनवते तेव्हा किती पॉप्युलेशन होणार आहे त्याचं फोरकास्टिंग असतं. 2025 ला किती असणार आहे, 2050 ला किती असणार आहे, त्याची तजवीज, पाण्याची तजवीज ऍडव्हान्स मध्ये व्हायला पाहिजे. पण इथली राजकीय अनास्था अशी आहे, निष्काळजी आहे, त्या अनुषंगाने पाण्याचं जे नियोजन करायला पाहिजे होतं ते आतापर्यंत झालेलं नाहीये आणि त्याचेच परिणाम आता भोगतायला लागत आहेत. जेणेकरून एवढ्या मास हाऊसिंग, प्रधानमंत्री आवास योजना आणल्यात, पण पाण्याचं काय हा प्रश्नचिन्ह जनतेसमोर आहेत आणि प्रशासनासमोर आहेत. पण प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन याच्यावर योग्य ते पावले योग्य ते वेळी उचलायला पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे.